गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी सहाय्यक प्राध्यापक संदीप लोखंडे, प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन या कॉर्पोरेट अकाउंटिंग सब्जेक्ट मधल्या टॉपिक वरती आपण व्हिडिओ बनवतोय. हा आपला चौथा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण सेल्स रेशोच्या ऍडजस्टमेंट ज्या असतात, वेगवेगळ्या पद्धतीने सेल्स रेशो देतात की ज्याच्यामध्ये अॅन्युअल सेल्स दिलेला नसतो, पण दोन महिन्याचा 3 महिन्याच्या सेल्सची तुलना इतर महिन्यातल्या सेल्सच्या तुलनेबरोबर केलेली असते. अशा वेळेस सेल्स रेशो कसा काढायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याआधी सेल्स रेशो म्हणजे काय एकदा आपण फक्त जस्ट ओव्हरलुक करूया. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्स रेशो, टाइम रेशो बघितलेलेच आहेत. सेल्स रेशो म्हणजे काय, तर प्रायोर पिरियड मधला सेल्स आणि पोस्ट पिरियड मधला सेल्स या दोन संख्यांमधला रेशो म्हणजे काय, सेल्स रेशो. जे खर्च आणि उत्पन्न सेल्सशी संदर्भात असतात, विक्रीशी संदर्भात असतात, ते सर्व आपण सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. यामध्ये जे खर्च येतात ती यादी दिलेली आहे. ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण सेम स्लाइड बघितलेली आहे. नेक्स्ट, आता आपल्याला एक्झाम्पल बघायचंय. चेक करा काय सांगितलं. एक्झाम्पल फर्स्ट, सेल्स ऑफ द वन कमोडिटी and at a fixed rate, and average monthly sales for first 2 months was 1/2 of the average monthly sales for the remaining year. या वाक्याचा अर्थ काय होतोय, एका वस्तूची विक्री वर्षभर ठराविक दरानेच केलेली आहे आणि जी विक्री झालेली आहे त्यापैकी पहिल्या 2 महिन्यामधली विक्री ही इतर महिन्यांमधल्या विक्रीपेक्षा निम्मी आहे. एकूण वर्षाचे महिने किती असतात, 12 पैकी पहिल्या 2 महिन्याची विक्री ही किती आहे, निम्मी आहे. कशाच्या तुलनेत, तर इतर कालावधीच्या तुलनेत. म्हणजे इतर कालावधी राहिला किती, 10 महिन्याच्या सेल्स. पुढे चेक करा. द कंपनी अक्वायर्ड द बिझनेस फ्रॉम 1 एप्रिल 2020. कंपनीने बिझनेस अक्वायर केला 1 एप्रिल 2020 ला, म्हणजे ओपनिंग डेट असणार आहे 1 एप्रिल 2020. द कंपनी वॉज रजिस्टर्ड ऑन 1 जून 2020. रजिस्ट्रेशन डेट म्हणजेच इनकॉर्पोरेशन डेट दिली आपल्याला इथं 1 जून 2020. द अकाउंट्स ऑफ द कंपनी क्लोज्ड ऑन 31 मार्च 2021. 31 मार्च 2021 ला कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट त्या ठिकाणी क्लोज केलेले आहे आणि आपल्याला त्यांनी सेल्स रेशो विचारला या ठिकाणी. चेक करा मग आता सेल्स रेशो आता कसा काढणार आहे आपण. ओपनिंग डेट असणार आहे 1 एप्रिल, त्याच्यानंतर इनकॉर्पोरेशन डेट येणार आहे 1 जून आणि त्याच्यानंतर येणार आहे 31 मार्च इयर एंडिंग डेट. आता जर का आपल्याला बघायचंय काय, नोंदणीच्या आधीची विक्री किती आहे, नोंदणीच्या नंतरची विक्री किती आहे. नोंदणीच्या आधीची विक्रीला म्हणणार आपण प्रायोर पिरियड आणि नोंदणीच्या नंतरच्या विक्रीला काय म्हणणार आपण, पोस्ट पिरियड. आता नोंदणीच्या आधीचा कालावधी आपण जर बघितला, एप्रिल पासून पुढे ते 1 जून पर्यंत, म्हणजे महिने किती येणार आहेत, एप्रिल आणि दुसरा महिना मे. 1 जूनच्या आधीचा कालावधी घ्यायचा आहे, त्यामुळे जून महिना येणार नाही. मग पहिले 2 महिने जे आहेत ते कशाचे असणार आहेत, ते प्रायोरचे असणार आहेत आणि तिथून पुढचे 10 महिने काय असणार आहेत, पोस्टचे असणार आहेत. आता परत वरचं वाक्य आपण बघूया. त्या वाक्यामध्ये काय सांगितलंय, ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर फर्स्ट 2 months वॉज 1/2 ऑफ द ऍव्हरेज मंथली सेल्स ऑफ द रिमेनिंग इयर. पहिल्या 2 महिन्यामधली म्हणजेच प्रायोर मध्ये होणारी विक्री ही निम्मी असणार आहे. कशाच्या तुलनेत, तर पोस्ट मध्ये जी मंथली विक्री होणार आहे त्याच्या तुलनेत. मग पोस्ट कालावधी मधली विक्री आपल्याकडे आहे का, नाहीये. मग यासाठी ती विक्री आपण, मंथली विक्री आपण किती मानणार, 100 मानायची. 100 का मानायची, तर कॅल्क्युलेशनला सोपं जातं म्हणून 100 मानायची. 100 मानले तरी चालते, काही ठिकाणी 10 रुपये घेतात, 1000 रुपये घेतात, कितीही घेऊ शकता तुम्ही, पण ही कशी असणार आहे, मंथली विक्री मानतोय आपण. कशासाठी, तर सेल्स रेशो काढण्यासाठी. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं येईल ते चेक करा. लेट ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर द पोस्ट पिरियड बी ₹100.
पहिले 2 महिने सोडून इतर 10 महिन्याची सेल्स म्हणजे कोणता कालावधी येतो? सर्व पोस्ट आहे. कारण 1 जूनला त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे. 1 जूनच्या नंतरचे जे 10 महिने असणार आहेत तो पोस्टचा कालावधी आहे. आणि 1 जूनच्या आधीचे 2च महिने एप्रिल आणि मे हे 2 महिने कशाचे असणार आहेत? प्रायोरचे असणार आहेत. मग आता पोस्ट प्रत्येक महिन्यातली विक्री किती आहे? 100 रुपये. जून पासून ते मार्च पर्यंत प्रत्येक महिन्यात विक्री किती आहे? 100 रुपये. याची बेरीज किती येईल? 1000. आता पहिल्या 2 महिन्यामध्ये विक्री कशी असणार आहे? 1/2 म्हणजे 100च्या निम्मे. 100च्या निम्मे केले तर ते किती येणार आहे? 100 भागिले 2 केले तर 50 येतात. ते एप्रिल मधली विक्री 50, मे मधली विक्री 50 आणि प्रायोरचे सेल्स किती येतील आपले? 100 आणि पोस्टचे सेल्स किती येतात? ते 1000. अशी जर का आपण ह्याचा रेशो काढला तर तो किती येईल? 1:10 असा रेशो येतोय. सेम हेच कॅल्क्युलेशन आपण आणखी एका मेथडनी बघू शकतो. परत तेच सेंटेन्स आपण इथं सुरुवातीला घेणार आहे. लेट ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर पोस्ट पिरियड बी ₹100 म्हणजे पोस्ट कालावधी मधला प्रत्येक महिन्याची विक्री आपण 100 रुपये मानतोय इथं. ओपनिंग डेट, इनकॉर्पोरेशन डेट आणि लास्टला असणारी क्लोजिंग डेट. ओपनिंग डेट किती आहे? तर 1 एप्रिल. इनकॉर्पोरेशन डेट 1 जून. 1 एप्रिल पासून 1 जून पर्यंतचा कालावधी एप्रिल मे 2 महिने आले. या 2 महिन्याची विक्री कशी असणार आहे? पोस्ट मध्ये जेवढे विक्री होणार आहे त्याच्या निम्मे. 2 महिने गुणिले 100 त्याला गुणिले 1/2 लिहिलाय म्हणजेच 1/2. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 100 रुपये प्रायोरचे सेल्स येतील. आता इनकॉर्पोरेशन डेट 1 जून ते तिथून पुढं 31 मार्च पर्यंत एकूण महिने येतात ते 10. ओपनिंग डेट टू क्लोजिंग डेट हा कालावधी असतो संपूर्ण 12 महिन्याचा. या 12 पैकी पोस्टचा कालावधी किती आला? आता 10 महिने. प्रत्येक महिन्याची विक्री किती? 100 रुपये आपण मानलेली आहे. मग 10 महिने गुणिले 100 केले तर किती येणार? एकूण विक्री पोस्ट कालावधी मधली येणार आहे 1000. 100 आणि 1000 याचा रेशो काढला तर किती येतो रेशो? 1:10 असा रेशो येतोय. या दोन्ही पैकी जी मेथड तुम्हाला सोपी वाटते त्या मेथडनी आपण कॅल्क्युलेट करू शकता. आत्ताचा पेपर जो असणार आहे तो एमसीक्यू पेपर असणार आहे. तर एमसीक्यू मध्ये तुम्ही कोणतीही मेथड वापरा, फक्त तुमचा आन्सर बरोबर येणं गरजेचं आहे. ते महत्वाचं आहे तुमचा आन्सर. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. बीकेसी लिमिटेड was incorporated on 1st April 2017 to take over as from 1st January 2017 the existing business of Mohan and Sons. The account was closed on 31st December 2017. आता या ठिकाणी जो प्रॉब्लेम जो आहे आता एक्झाम्पल जे आपण बघतोय त्या एक्झाम्पल मध्ये इनकॉर्पोरेशन डेट आपल्याला दिलेली 1 एप्रिल 2017 आणि बिझनेस घेतलेला आहे कधी? 1 जानेवारी 2017 पासून. आणि इयर एंडिंग डेट जी दिलेली आहे द अकाउंट वॉज क्लोज्ड ऑन 31st डिसेंबर 17. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये जे इयर असणार आहे ते कोणतं असणार आहे? 2017 हे कॅलेंडर इयर असणार आहे. जानेवारीला चालू होणार आणि संपणार डिसेंबर मध्ये. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं वर्ष दिलंय. आणि नोंदणीची डेट दिली आपल्याला 1 एप्रिल. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने येतील प्रायोर मधले. 1 एप्रिलच्या आधीचाच घ्यायचे त्यामुळे मार्च पर्यंतच आपण घेणार. आणि एप्रिल पासून पुढं ते डिसेंबर पर्यंतचे कालावधी किती असणार आहे? आता 9 महिने असतील. ते कशाचे असतील? पोस्ट मधले. चेक करा पुढे सेंटेन्स. इट इज असर्टेन दॅट द सेल्स इन द सेकंड हाफ ऑफ द इयर वॉज ट्वाइस दॅन द सेल्स इन द फर्स्ट हाफ ऑफ द इयर. दुसऱ्या 6 महिन्यामध्ये होणारी विक्री ही पहिल्या 6 महिन्यामध्ये होणाऱ्या विक्रीच्या कशी आहे? ट्वाइस म्हणजे दुप्पट. ह्याला शब्द ट्वाइस येतो किंवा डबल सुद्धा येऊ शकतो. मी परत एकदा या वाक्याचा अर्थ रिपीट करतोय. दुसऱ्या 6 महिन्यामध्ये होणारी विक्री ही किती असणार आहे? तर पहिल्या 6 महिन्यामध्ये होणाऱ्या विक्रीच्या किती असणार आहे? दुप्पट असणार आहे. इथं त्यांनी बायफर्केशन आता 6 महिन्याचं केलेलं आहे.
याच्यावरून आपल्याला परत सेल्स रेशो काढायचा आहे. इथं संख्या दिली नाहीये, परत आपल्याला या ठिकाणी सेल्स किती मानावे लागतील, तर 100 मानावे लागणार. पण 100 कोणते मानायचे, तर जो बेस दिलेला असतो तो 100 मानायचा. आता इथं काय सांगितलंय, सेकंड हाफ इयरचे सेल्स हे डिपेंड कशावरती आहेत, तर फर्स्ट हाफ इयरच्या सेल्स वरती. म्हणून फर्स्ट हाफ इयरचे सेल्स आपण किती मानणार, मंथली सेल्स किती मानायचे, 100 रुपये मानायचे. म्हणजे जो बेस असतो ज्याच्यावरती डिपेंड असतात, तर तो व्हेरिएबल आपण इथं ऍज्युम करतो, तो मानायचा असतो इथं. या ठिकाणी पहिल्या हाफ इयर मधले मंथली सेल्स आपण किती मानणार आहे, 100 रुपये. चेक करा इथं, लेट ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर फर्स्ट हाफ इयर बी ₹100. ऍव्हरेज मंथली दिले म्हणजे एका महिन्याचा सेल्स आहे. आता हे संपूर्ण आपल्याकडे समोर कॅलेंडर इयर आहे 2017चं. फर्स्ट हाफ इयर म्हणजे पहिले 6 महिने, मग ते कधीपासून, तर जानेवारी पासून पुढे काउंटिंग केलं आपण, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जानेवारी ते जून या कालावधीचा मंथली सेल्स किती असणार आहे आपल्याकडे, 100 रुपये. तो ग्रीन मध्ये दिलेला आहे. आणि त्याच्या पुढची विक्री कशी असणार आहे, दुप्पट असणार आहे. 100च्या दुप्पट किती येतील आता, 200. जुलै पासून ते डिसेंबर पर्यंतची विक्री किती असणार आहे आता आपली, 200 रुपये. हा झाला विक्रीचा मुद्दा. आता आपल्याला प्रायोर पिरियड आणि पोस्ट पिरियडचे आपण सेल्स बघूया. प्रायोरचे महिने किती असणार आहेत बघा. इनकॉर्पोरेशन डेट दिली 1 एप्रिल. 1 एप्रिल म्हणजे 1 एप्रिलच्या आधीचा कालावधी म्हणजे मार्च पर्यंतची विक्री घ्यायची आपल्याला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याची एकूण विक्री येणारे मंथली सेल 100 रुपये म्हणल्यावरती किती येतील, 300 रुपये. ही झाली प्रायोरची विक्री. आता पोस्टची विक्री जी आहे याच्यामध्ये 3 महिने आपली विक्री झाली 100 रुपयांनी आणि त्याच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये विक्री झाली आपली 200 रुपयांनी. एप्रिल पासून ते डिसेंबर पर्यंतच्या विक्रीची बेरीज करायची आपल्याला. ही बेरीज किती येते, 1500 रुपये. आणि पोस्टचे सेल्स किती आले आता आपले, 1500. प्रायोरचे सेल्स 300. ह्याचा रेशो काढायचा आहे. ह्याचा रेशो काढला तर तो किती येतोय, 1:5. सेम हे कॅल्क्युलेशन सुद्धा आपण आता आणखी एका पद्धतीने बघूया. दोन्ही म्हणजे सेल्स रेशोचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने आपण करू शकतो. परत तेच सेंटेन्स रिपीट आहे, ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर फर्स्ट हाफ इयर बी ₹100. चेक करा या ठिकाणी आता डेट्स कोणत्या कोणत्या दिल्यात. आधी ओपनिंग डेट दिली आहे, इनकॉर्पोरेशन डेट दिलेली आहे, हाफ इयर एंडिंगची डेट दिलेली आहे. कारण हाफ इयर पर्यंत आपले सेल्स किती असणार आहेत, 100 रुपये. त्याच्यानंतर किती होणार आहे, दुप्पट होणार आहेत म्हणजे 200. मग चेक करा आता ओपनिंग डेट पासून ते इनकॉर्पोरेशन डेट पर्यंत म्हणजे 1 जानेवारी ते 1 एप्रिल. प्रायोरचे महिन्यात 3 महिन्यात मंथली विक्री किती आहे, 100 रुपये. 30 जून पर्यंतची विक्री, फर्स्ट हाफ इयरची विक्री किती असणार आहे, 100 रुपये. प्रायोरची विक्री त्या ठिकाणी आली टोटल 3 महिन्यात प्रत्येकी 100 रुपयानुसार 300 रुपये. आता इनकॉर्पोरेशन डेटच्या नंतरची विक्री एप्रिल पासून पुढे, 1 एप्रिल पासून पुढे ते 30 जून पर्यंत हा कालावधी येतोय परत 3 महिन्याचा. फर्स्ट हाफ इयर झालं 3 अधिक 3 बरोबर 6. एप्रिल, मे, 30 जून आहे त्यामुळे जून पण येणार. जून 3 महिने मंथली विक्री 100 रुपये. परत पोस्ट जे 3 महिने त्याची विक्री किती येते, 300 रुपये. आता हाफ इयर नंतर विक्री किती होणार आहे आता, 200 रुपये, दुप्पट होणार आहे. सेकंड हाफ इयरचे सेल्स कसे, ट्वाइस दॅन द फर्स्ट हाफ इयर सेल्स. 6 महिने गुणिले 200 केले तर किती येतात, ते 1200. 1200 अधिक 300 अशी टोटल पोस्टची विक्री किती असणार आहे, 1500 रुपये. प्रायोरची विक्री 300 रुपये. ह्याचा रेशो काढला तर तो किती येतोय, 1:5. आपण 2 एक्झाम्पल बघितले. दोन्ही एक्झाम्पल मध्ये त्या ठिकाणी जे सेल्स चेंज झाले त्याच्या तारखा वेगळ्या होत्या. आता अजून एक एक्झाम्पल आपल्याला बघायचंय, सेम असंच आहे की ज्याच्यामध्ये सेल्स दिले नाहीयेत पण 2 कालावधी मधल्या सेल्सचं रिलेशनशिप आपल्याला दिलेलं असतं, त्याच्या आधारे आपल्याला सेल्स काढायचे. थर्ड एक्झाम्पल,
Rupali Private Limited was incorporated on 1st July 2019. 1 जुलै 2019 ला कंपनीची नोंदणी झालेली आहे. टू टेक ओव्हर रनिंग बिझनेस ऑफ मिस्टर राठोड विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 19. आणि हा बिझनेस कधीपासून घेतलेला आहे? 1 एप्रिल 2019. त्याच्या पुढचं वाक्य आपल्यासाठी महत्वाचं आहे. द ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर फ्रॉम 1 जुलै 19, जी नोंदणीची तारीख आहे तिथून पुढेच सांगितलंय त्यांनी, ऑनवर्ड्स वॉज डबल दॅट ऑफ द प्रिव्हियस मंथ. 1 जुलै पासून पुढे होणारी विक्री ही दुप्पट आहे कशापेक्षा? त्याच्या आधीच्या महिन्यापेक्षा. म्हणजे सोप्या भाषेमध्ये 1 जुलै काय आहे तर इनकॉर्पोरेशन डेट आहे. 1 जुलैच्या नंतर होणारी विक्री ही दुप्पट आहे कशापेक्षा? तर आधीच्या विक्रीपेक्षा. म्हणजेच प्रायोर पेक्षा पोस्ट मधले सेल्स कसे असणार आहेत? दुप्पट असणार आहेत. हे रिलेशनशिप तुम्हाला एकदा लक्षात आलं तर रेशो काढणं सोपं आहे. आता या ठिकाणी बेस कोणता सांगितलाय तर पोस्ट मधले सेल्स हे दुप्पट आहेत कशापेक्षा? प्रायोर पेक्षा. त्यामुळे प्रायोरचे सेल्स आपण किती घेणार आहे? परत मंथली सेल्स किती घ्यायचे? 100. द अकाउंट्स ऑफ द कंपनी वॉज क्लोज्ड ऑन 31st मार्च ऑफ एव्हरी इयर. चेक करा आता. ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर प्रायोर पिरियड बी ₹100. कारण इथं बेस इयर कोणतं दिलं? बेस काय सांगितलं आपल्याला? प्रायोर पिरियडचा सेल्स. एप्रिल, मे, जून. 1 जुलैला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालंय. त्यामुळे प्रायोरचा कालावधी असणारे 3च महिने. यातली विक्री किती घेतली आपण? मंथली विक्री ₹100. तिथून पुढं जुलै पासूनचे सेल्स कसे असणार आहेत? डबल असणार आहेत. ₹200 केलेले जुलै पासून ते मार्च पर्यंतचे. जुलै पासून ते मार्च पर्यंत महिने किती येतात? एकूण 9 येतात. 9 गुणिले 2 केले तर किती येतील? 1800. प्रायोरची विक्री येते 300, पोस्टची विक्री येते 1800. या दोन्हीचा रेशो काढला तर तो किती येतोय? 1:6 रेशो येतोय. सेम हेच कॅल्क्युलेशन आपण सेकंड मेथडने बघूया. ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर प्रायोर पिरियड बी ₹100. ओपनिंग डेट, इनकॉर्पोरेशन डेट, क्लोजिंग डेट हा फॉर्म म्हणजे सिक्वेन्स ठरलेलाच असणार आहे. ओपनिंग डेट 1 एप्रिल 2019, इनकॉर्पोरेशन 1 जुलै 2019 आणि क्लोजिंग किती असणार आहे? 31 मार्च 2020. ओपनिंग डेट टू इनकॉर्पोरेशन डेट हा कालावधी येतोय 3 महिन्याचा. 3 महिन्याची मंथली विक्री घेतली आपण ₹100. एकूण विक्री येणार आहे प्रायोर पिरियडची 3 महिने गुणिले 100 300. तर 1 जुलै पासून पुढे 31 मार्च पर्यंत ओपनिंग डेट टू क्लोजिंग डेट कालावधी असतो 12 महिन्याचा. 12 पैकी प्रायोरचे 3 झाले, राहिले किती? 9. किंवा तुम्ही जुलै पासून ते मार्च पर्यंत काउंटिंग केलं तरी सुद्धा चालेल. 9 महिने. आता विक्री कशी झालीये? दुप्पट झालीये. 9 महिने गुणिले मंथली विक्री ₹200. एकूण विक्री येईल पोस्ट मधली 1800. त्याचा रेशो काढला आपण तर तो किती येतो? 1:6. सगळ्यांना सेल्स रेशोचे कॅल्क्युलेशन लक्षात आले असतील असं आपण समजूया. नसतील आले तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही परत रिपीट बघू शकता. काही शंका असतील तर आपण पुढच्या डिस्कशन सेशन मध्ये आपण त्या डिस्कस करूया. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. इतर कॉलेजमधले असतील त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये घरून आपण शिक्षण घेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यासाठी हा एक प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला समजला असेल तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.